अस्तित्व एक संघर्ष भाग 1. तिची त्याची पहिली ओळख ऑफिसमध्येच झाली. तिच्या इंटरव्ह्यूच्या निमित्तानेच. तिच्या गुणामुळेच तिची त्याने सर्व्हिस डेस्कसाठी निवड केली होती. तशी दिसायला ती साधारण, पण तिची प्रत्येक कृती अफलातूनच. तिच्या हास्यात नक्की काय होतं माहीत नाही, पण तिला हसताना पाहून त्याचा सारा तणाव निघून जात होता. एक निस्वार्थी बाळाचं असावं असं हास्य होतं तिचं. पण जणू ते तिला मिळालेलं देणगंच होतं. तिचं ते गोड आवाजात समजून सांगणं आणि समोरच्यांनीही तितक्याच नम्रतेने घेणं. म्हणूनच ती क्लायंट सर्व्हिस डेस्कसाठी योग्य होती. नेहमी ऑफिसमध्ये आल्या आल्या तिच्या गोड हास्याने त्याची सकाळ सुरू होत होती. आज सकाळी तो आला तेव्हा मात्र ती जागेवर दिसली नाही. त्याच्या मनात आलं, अरे सुट्टीसाठी पण काही अर्ज नाही. मग आज का आली नसावी, तेही न कळवता. क्षणभर त्याच्यातला बॉस जागा झाला. तिच्या या वागण्याचा त्याला खरंच खूप राग आला होता. पण त्याच्यातला बॉस त्याला मात्र स्वस्थ बसू देत नव्हता. रागारागाने त्याने तिला कॉल केला. आपण डायल केलेला नंबर सध्या बंद आहे. आता तर त्याला खरंच खूप राग आला होता. त्याने स्वतःच व्हॉट्सअप बघितलं. अरे काय मुलगी आहे ही, मेसेजही नाही केला. कोण समजते कोण ही स्वतःला, डायरेक्ट न सांगता सुट्टी घेतली. आता राग आला आणि अनावर झाला. त्याने तिच्याच टीम मेंबरला केबिनमध्ये बोलवलं. आत येऊ का सर? तसा तो रागाने म्हणाला, तुमची ती सहकारी कुठे आहे? असं न सांगता कोणी सुट्टी घेतं का? मी बॉस म्हणून तुम्हा कोणाबरोबर कधी वागलो नाही, याचा तुम्ही असा गैरफायदा घ्यायचा आहे का? तशी समिधा म्हणाली, सर मला काही माहीत नाही प्रेरणा का नाही आली ते. ती एरवी न येण्यापूर्वी मेसेज करते सर, पण आज तिचा काही मेसेज नाही आला. सर तिचं लास्ट सीन पण कालच दाखवत आहे. तसा तो थोडा सावरून म्हणाला, ओके ठीक आहे, तू जा तुझ्या डेस्कवर आणि तिला काल दिलेला रिपोर्ट पूर्ण कर. सर पण तिने तो रिपोर्ट कालच पूर्ण करून तुम्हाला मेल केला आहे, समिधा म्हणाली. काय? कालच तर दिला होता मी 3 नंतर आणि तो पूर्ण केला पण? तो म्हणाला. हो सर, ती काल थांबली होती रिपोर्ट बनवत. मी म्हणाली तिला अगं उद्या येऊन कर, तर ती म्हणाली अगं डेटा खूप मोठा आहे, त्यामुळे अर्धवट सोडून जाता येणार नाही. मी जाईन लवकर, हवं तर तुला कॉल करते ऑफिसमधून निघाल्यावर. तिने तसं आणि प्रेरणाचं आदल्या दिवशी झालेलं बोलणं सांगितलं. तसा तो तिला काळजीपूर्वक विचारू लागला, मग तिने कधी केला तुला कॉल? ती निघाली किती वाजता ऑफिसमधून? सर तिने मला 8:30च्या आसपास कॉल केला होता, समिधा आठवून म्हणाली. ओके ठीक आहे, मी मेल चेक करतो आणि काही चेंजेस असले तर फॉरवर्ड करतो. मग तू चेंजेस करून मला बिफोर लंच टाईम पूर्ण करून दे. आणि मला मेल करताना CCमध्ये प्रेरणासुद्धा ठेव, म्हणजे तुमच्या दोघीकडे ती फाईल राहील. ओके सर, मी जाऊ आता? समिधा म्हणाली. हां चालेल, तो म्हणाला. समिधा केबिनमधून डेस्कवर गेली. तसा त्याने त्याचा मेल चेक केला. मेलमध्ये खरंच प्रेरणाचा मेल होता. त्याने मेलचा टाईम बघितला, रात्री 10 PM. त्याने फाईल डाउनलोड करून चेक केली. फाईल पूर्णपणे परफेक्ट केली होती. तो मनात म्हणाला, काम करावं तर असं, पुन्हा कोणाला सांगायची गरज नाही पडणार. त्याने लगेच समिधाला मेल केला आणि CCमध्ये प्रेरणालासुद्धा ठेवलं. आणि मेलमध्ये लिहिलं, काहीही चेंजेस करायची गरज नाही, तू सेव्ह करून ठेव. आणि तो आलेल्या कामात गुंतून गेला. लंच ब्रेक झाल्याचं त्याला कळलंही नाही, पण पोटात लागलेल्या भुकेने त्याची जाणीव करून दिली. त्याने घड्याळाकडे पाहिलं, 2:30 वाजले होते. अरे बाप रे, आज कळलंच नाही कसा वेळ निघून गेला ते. त्याने कॅन्टीनमध्ये कॉल करून जेवण ऑर्डर केलं. जेवण येईपर्यंत मोबाईल चेक करावा म्हणून तो व्हॉट्सअप खोललं आणि तो प्रेरणाच्या चॅटवर गेला. अरे खरंच हिचं लास्ट सीन कालच दाखवत आहे. का नसेल आली ती आज? पण कळवायचं तरी होतं ना येण्यामागचं कारण. तेवढ्यात ते आय कमिंग सर म्हणून ऑफिस बॉय जेवण घेऊन आला आणि टेबलवर ठेवून निघून गेला. खूप भूक लागली असतानाही प्रेरणाचा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. कसंबसं त्याने जेवण आटोपलं.
बराच वेळ विचार केल्यावर त्याने ऑफिसची साईट ओपन करून तिच्या जॉईनिंगच्या वेळी भरलेल्या फॉर्म डिटेल शोधल्या. त्याला वाटलं होतं त्याप्रमाणे तिचा घरचा नंबर त्यात मिळाला. त्याने घरचे 2 नंबर स्वतःच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून घेतले. आता कॉल करू का मी? पण काय विचारू? का बरं कॉल केला असं समोरून विचारलं तर काय सांगू? शेवटी मी बॉस आहे तिचा. पुन्हा त्याचा बॉस जागा झाला. त्याच्या स्वतःच्या विचाराशी त्याचे मतभेद सुरू झाले. शेवटी त्याने ठरवलं, आपण तिला कॉल करायचा आणि काही फाईलमधल्या मिस्टेकमुळे कॉल केला म्हणून सांगायचं असं ठरवलं. त्याचं घड्याळाकडे लक्ष गेलं. अरे, 4:30 झाले सुद्धा. आता यावेळी तिला घरी कॉल करायला हरकत नाही म्हणून त्याने नंबर डायल केला. मोबाईलची रिंग होऊन होऊन मोबाईल बंद झाला. त्याने विचार केला परत एकदा लावून बघावं आणि पुन्हा केला. समोरून एका मुलाने कॉल उचलला होता. हॅलो, हां, कोण बोलतंय? तसं तो म्हणाला, हॅलो, मी प्रतीक बोलतोय. प्रेरणा आहे का? थोडं ऑफिसमधलं अर्जंट काम होतं. तसा समोरून बोलणारा मुलगा रडक्या आवाजात म्हणाला, मी तिचा भाऊ बोलतोय. दीदी हॉस्पिटलमध्ये आहे. आम्ही सगळे तिथेच आहोत. हे ऐकून प्रतीकला काहीच सुचेना. त्याने कसंबसं हिंमत करून हॉस्पिटलचा पत्ता विचारला आणि त्याला काळजी करू नको म्हणून सांगून कॉल ठेवला. सगळं असं ऐकून त्याला डोक्यात मुंग्या आल्यासारखं होऊ लागलं. काय झालं असावं तिला? मी विचारलं का नाही त्याला काय झालं ते? अर्थात तोही त्या आवाजावरून काही सांगण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हता. प्रतीक ग्लासमधलं पाणी पिऊन असाच थोडा वेळ डोळे मिटून राहिला. असा तो बराच वेळ पडून होता. तेवढ्यात कोणीतरी दरवाजा उघडला. सर, मी आत येऊ का? तसे त्याने डोळे उघडून आत यायला सांगितलं. क्षणभर प्रतीकला प्रेरणाचा आल्याचा भास झाला, पण समिधाच्या आवाजाने तो भानावर आला. सर, या काही फाईल्स होत्या, त्यावर तुमची सही हवी होती, समिधा म्हणाली. प्रतीकने पेपर पटापटा चेक करून सही करून फाईल्स तिच्या ताब्यात दिल्या. तशी समिधा म्हणाली, सर, माझं काम झालं आहे सगळं. अजून काही काम नसेल तर मी निघू का? तसं त्याने घड्याळाकडे पाहिलं. अरे, 6 झाले. तू इतका वेळ का थांबलीस? प्रतीक म्हणाला. सर, आज प्रेरणा पण नव्हती आणि मीनासुद्धा नव्हती, त्यामुळे थोडा उशीर झाला, समिधा म्हणाली. तसा प्रतीक म्हणाला, कुठे राहतेस तू? सर, मी बोरीवलीला राहते, समिधा म्हणाली. तसं प्रतीकला आठवलं, हॉस्पिटल बोरीवलीचं आहे. ओके, मी सोडतो तुला. मला पण तिथेच जायचं आहे, प्रतीक म्हणाला. सर, इज ओके. मी जाईन सर ट्रेनने, समिधा म्हणाली. तसा तो पुन्हा म्हणाला, हे बघ, बॉसगिरी मला करायला भाग पाडू नकोस. तुला सोडतोय म्हणजे सोडतोय. हवं तर घरी कॉल करून सांग, मग झालं तर. चल आता बॅग पॅक कर. ओके सर, समिधा म्हणाली आणि पर्स पॅक करायला डेस्कवर निघून गेली. तसं प्रतीकने सुद्धा त्याचा लॅपटॉप बंद करून बॅग पॅक करायला घेतली आणि तो त्याच्या केबिनमधून समिधाच्या डेस्ककडे आला. झालं तुझं? प्रतीकने समिधाला विचारलं. येस सर, असं म्हणून समिधाने तिचा ड्रॉवर लॉक करून चावी पर्समध्ये टाकली. चला निघूया सर, समिधा म्हणाली. समिधाला लिफ्टकडे थांबायला सांगून प्रतीकने सिक्युरिटी गार्डला काही सूचना दिल्या आणि तो लिफ्टकडे जायला निघाला. तोपर्यंत लिफ्ट त्यांच्या फ्लोअरपर्यंत आली. तसे दोघेही लिफ्टमधून खाली आले. समिधाला गेटकडे थांबायला सांगून प्रतीक कार घेऊन आला. येस, असं म्हणून त्याने कारचा पुढचा दरवाजा उघडला. तशी समिधा कारमध्ये बसली आणि प्रतीकने कार पुन्हा सुरू केली. एरवी टीमबरोबर मित्रासारखा वागणारा प्रतीक आज मात्र शांतच होता. बराच वेळ प्रतीक काहीच बोलत नाही हे पाहून समिधा प्रतीकला म्हणाली, सर, मी सॉन्ग लावू का? प्रतीकने मानाने हो म्हटलं. तसं समिधाने मोबाईल कारच्या कनेक्टवर कनेक्ट केलं आणि गाणं सुरू झालं. 2-3 गाणी झाल्यावर प्रतीकला आवडणारं गाणं सुरू झालं. तशी समिधा प्रतीककडे पाहू लागली. तिच्या मनात विचार आला, आपला बॉस आपल्या टीमबरोबर किती फ्रेंडली वागतो. त्यांना हेही माहीत होतं की मी बोरीवलीला राहते हे, पण मला आज त्यांनी असं का विचारलं, तू कुठे राहते? काहीतरी आहे ज्यामुळे सर खूप डिस्टर्ब आहेत. प्रतीक गाण्यावर काहीही न बोलता शांतपणे कार चालवत होता. तसं तिने न राहून त्याला विचारलं, सर, तुमची आज तब्येत ठीक आहे ना? तसा प्रतीक म्हणाला, नाही, असं काही नाही.
असं का विचारलंस? तशी समिधा पुन्हा म्हणाली, सर मी तुमच्या केबिनमध्ये आले होते तेव्हापासून मला तुम्ही खूप डिस्टर्ब दिसता. आय मीन लास्ट टाईम जेव्हा तुम्ही मला आणि प्रेरणाला घरी सोडलं होतं, ट्रेनचा प्रॉब्लेम झाला होता तेव्हा तुमचं फेवरेट सॉन्ग जेव्हा स्टार्ट झालं होतं तेव्हा तुम्ही किती एक्सायटेड झाला होतात आणि आवाज वाढवला होता तुम्ही त्यावेळी सॉन्गचा. पण आज मात्र तुम्ही असं काहीच केलं नाही. सर सगळं ठीक आहे ना? समिधा प्रतीकला बोलायला भाग पाडण्याचा प्रयत्न करत होती. पुन्हा समिधा म्हणाली, नेक्स्ट वीकमध्ये मीना जॉईन होईल. तोपर्यंत मी आणि प्रेरणा आहोतच आपल्या कस्टमरला हँडल करायला. आणि तुम्हालाही माहीत आहे सर, हट्टी कस्टमरला सुद्धा प्रेरणा किती छान हँडल करते ते. तसा बराच वेळ शांत असलेला प्रतीक म्हणाला, प्रेरणा माहीत नाही कधी जॉईन होईल ते. सर माहीत नाही म्हणजे? उद्या येईल ना ती सर, समिधा म्हणाली. तसं प्रतीकने कार रोडच्या एका साईडला थांबवली आणि त्याने तिच्या घराच्या नंबरवर कामानिमित्त कॉल केल्यावर त्याचं आणि प्रेरणाच्या भावाचं झालेलं बोलणं सांगितलं. म्हणून मी आज बोरवलीला यायला निघालो. तुला सोडून आता मी तिथे जाणार आहे. तशी समिधा म्हणाली, सर मी सुद्धा येऊ का? तुमची काही हरकत नसेल तर. तसा प्रतीक म्हणाला, मला तरी वाटतं इतक्यात तू नको जाऊ तिथे. आधी मी जाऊन येतो. नक्की काय झालं आहे ते कळू दे. अजून मलाही इतकं माहीत नाही. मी हॉस्पिटलमध्ये जातो. मी जाऊन येतो आधी, मग उद्या ठरवू आपण काय करायचं ते. तसं समिधाने मानानेच होकार दिला. तसं प्रतीकने कारचा दरवाजा उघडून समिधाला खुणवून बसायला सांगितलं आणि त्याने कार चालू केली. समिधाला त्याने तिच्या एरियामध्ये सोडलं. तसं ती म्हणाली, सर काही माझी मदत हवी असेल तर कॉल करा. मी येईन हॉस्पिटलला. जास्त दूर नाही माझ्या घरापासून हॉस्पिटल. मी येईन उशीर झाला असला तरी. तसं प्रतीकने मानानेच हो म्हटलं आणि तो निघून हॉस्पिटलला गेला. हॉस्पिटलच्या खाली आल्यावर त्याने प्रेरणाच्या भावाला कॉल केला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे तो हॉस्पिटलमध्ये आला. वरती आल्यावर एक 50च्या आसपास वय असलेली बाई आणि साधारण 20च्या आसपास असलेला एक मुलगा सोफ्यावर बसलेला प्रतीकने पाहिलं. त्याच्यापासून काही अंतरावर एक व्यक्ती पोलिसांशी आणि डॉक्टरांशी काहीतरी बोलत असल्याचे त्याने पाहिले. त्यावरून त्याने अंदाज लावला की हीच प्रेरणाची फॅमिली असावी. तसा तो सोफ्यावर बसलेल्या त्या मुलाकडे गेला आणि त्याने त्याची ओळख सांगितली. तसं त्या मुलाने तो प्रेरणाचा लहान भाऊ विवेक असल्याचं सांगितलं. तेवढ्यात पोलिसांबरोबर आणि डॉक्टरबरोबर बोलत असलेली व्यक्ती चक्कर येऊन खाली पडणार तोच पोलिसांनी त्यांना सावरलं. तसा विवेक बाबा म्हणून त्या व्यक्तीकडे पळाला. तसं पोलिसांनी आणि विवेकने त्यांना सोफ्यावर बसवलं. डॉक्टरांनी लगेच नर्सला बोलवून त्यांना चेक केलं. तसे डॉक्टर म्हणाले, तुम्ही सकाळी काही खाल्लं नाही का? असं म्हणून त्यांनी त्यांचा BP चेक केला. तुमचा BP लो झाला आहे. मी तुमची मनस्थिती समजू शकतो, पण असं तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर कसं चालेल? त्यांनी नर्सला त्यांच्यासाठी कॅन्टीनमधून खायला घेऊन यायला सांगितलं आणि सक्तीने प्रेरणाच्या आईबाबांना खाऊन घ्या असं सांगितलं. तशी प्रेरणाची आई डॉक्टरांना म्हणाली, मुलगी समोर अशी दिसत असताना आम्हाला कसं जाणार जीवन? तसे डॉक्टर प्रतीककडे पाहून म्हणाले, यांना समजावण्याचा प्रयत्न करा. असं वागून कसं चालेल यांनी? आणि ती आज नाही तर उद्या शुद्धीवर येईल. प्लीज सांगा यांना. असं म्हणून पोलीस डॉक्टर घेऊन त्यांच्या केबिनमध्ये गेले. इथे कॅन्टीनमधून जेवण आलं. तसं प्रतीक प्रेरणाच्या फॅमिलीला म्हणाला, तुम्ही खाऊन घ्या बघू आधी. प्रेरणा जेव्हा ठीक होईल आणि तिला जेव्हा कळेल की तुम्ही असे उपाशी होतात तर तिला वाईट नाही का वाटणार? असं म्हणून त्याने प्रेरणाच्या वडिलांना आणि भावाला खायला भाग पाडलं. पण प्रेरणाची आई काही केल्या खायला तयार होत नव्हती. तसा प्रतीक म्हणाला, काकू तुम्हाला माहिती आहे का तुमची मुलगी किती स्ट्रॉंग आहे ते? ऑफिसमध्ये जे खूप हट्टी कस्टमर येतात ना, त्यांना फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये कन्व्हिन्स करते. मग ती अशी खूप दिवस तुम्हाला दिसणार नाही. बघा ती कशी पूर्वीसारखी ठीक होते की नाही ते. तशी प्रेरणाची आई प्रतीकचे हात हातात घेऊन म्हणाली, खरंच होईल ना ती पूर्वीसारखी? असं विचारताना तिच्या डोळ्यातले अश्रू अनावर झाले होते. हो हो नक्की होईल, का नाही होणार?
आणि मी आहे ना, तिला पूर्वीसारखं करेन बघा तुम्ही, असं म्हणून त्यांनी आईलाही खायला भाग पाडलं. दुरून पोलीस काळे प्रतीककडे पाहत होते. त्यांनी प्रतीकला खुणवलं, त्यांच्याकडे बोलवून घेतलं. प्रतीक मिस्टर काळे यांनी बोलवल्यामुळे त्यांच्याकडे गेला. तुम्ही या फॅमिलीचे नातेवाईक आहात का? मिस्टर काळे यांनी प्रतीकला विचारलं. तसा प्रतीक म्हणाला, नाही नाही सर, मी प्रतीक राज्याध्यक्ष. त्यांची मुलगी प्रेरणा, ती माझी टीम मेंबर आहे ऑफिसमध्ये. म्हणजे ऑफिसमध्ये ती आणि इतर सहकारी मला रिपोर्ट करतात. ओके, मग इथे मिस प्रेरणा या ॲडमिट आहेत, हे कसं समजलं तुम्हाला? मिस्टर काळे यांनी विचारलं. सर, ऑफिसमध्ये एक अर्जंट फाईल हवी होती, ती मिळत नव्हती, म्हणून मी मिस प्रेरणा यांच्या दुसऱ्या नंबरवर कॉल केला होता. तो त्यांच्या भावाने उचलला तेव्हा त्याच्याकडून मला ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असल्याचं समजलं, म्हणून मी इथे आलो. प्रतीकने प्रेरणाला कॉल करण्यासाठी जे कारण ठरवलं होतं ते सांगितलं. ओके ओके, मिस्टर काळे म्हणाले. तोपर्यंत डॉक्टर आणि पोलीस निरीक्षक जाधव मिस्टर काळे यांच्याकडे आले आणि डॉक्टर त्या तिघांना म्हणाले, जोपर्यंत मिस प्रेरणा शुद्धीवर येत नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्याबद्दल काहीही सांगू शकत नाही. असं म्हणून डॉक्टर दुसऱ्या पेशंटचं चेकअप करायला निघून गेले. तसं मिस्टर जाधव यांनी इशाऱ्यानेच मिस्टर काळे यांना प्रतीकबद्दल विचारलं. तेव्हा मिस्टर काळे यांनी मिस्टर जाधव यांना प्रतीकबद्दल माहिती दिली. तसं न राहून प्रतीक मिस्टर जाधव यांना म्हणाले, 2 बंदूकने ॲक्सिडेंट झाला की कारने? तसं मिस्टर जाधव म्हणाले, आपण इथे नको बोलूया यावर. असं म्हणून ते डॉक्टरच्या केबिनच्या शेजारी असलेल्या केबिनमध्ये गेले. केबिनमध्ये गेल्यावर त्यांनी प्रतीकला बसायला सांगून त्यांनी केबिनचा दरवाजा बंद करून घेतला. मिस्टर जाधव प्रतीक यांच्या समोरच्या खुर्चीत बसून म्हणाले, ही कोणतीही ॲक्सिडेंट केस नाही. तसा प्रतीक म्हणाला, तर मग सर? तसे मिस्टर जाधव म्हणाले, खरं तर आम्ही तुम्हाला ही गोष्ट सांगू की नको विचार करत होतो, पण तुम्ही त्यांच्या फॅमिलीशी जसे मगाशी वागत होतात त्यामुळे आम्ही तुम्हाला हे खूप विश्वासपूर्वक सांगतो. ॲक्सिडेंट केस नाही, बलात्कार केस आहे, म्हणजे रेप केस आहे. आणि तिला वेळेत हॉस्पिटलमध्ये आणलं नसतं तर आज काही वेगळंच चित्र असतं. हे ऐकून प्रतीकला काहीच बोलायचं सुचेना. त्याने कसंबसं स्वतःला सावरून विचारलं, पण हे सगळं कसं झालं? तसे मिस्टर जाधव म्हणाले, माझी आणि मिस्टर काळे आम्ही दोघांची ड्युटी संपून आम्ही दोघे मिस्टर काळे यांच्या बाईकवर निघालो होतो. तर सिग्नलला मिस प्रेरणा या ज्या ॲटोमध्ये होत्या त्यांच्या बाजूला एक मुलगी स्कूटीवरती होती आणि तिचं लक्ष त्यांच्या ॲटोकडे होतं आणि ती दुरून काहीतरी त्या लोकांशी बोलताना आम्हाला दिसली. नंतर मी खूप घाबरून इकडे तिकडे कोणी तिच्याकडे पाहत आहे का बघत होती. त्यांच्या या आमच्या बाईककडे अंतर थोडं होतं, पण सिग्नलमुळे गाड्यांची गर्दी जास्त होती आणि सिग्नल सुटल्यावर ॲटो निघून गेली. स्कूटीवरची मुलगी इतकी घाबरली होती की सिग्नल सुटला तरी तिने स्कूटी सुरू केली नव्हती. तिच्या आजूबाजूला असलेली माणसे तिला ओरडू लागली. तसं आम्ही तिला बाजूला उभं राहायला सांगून सगळ्यांना जाऊ दिलं. तेव्हा आम्हाला पाहून तिला थोडं हायसं वाटलं. तिने ॲटोमध्ये एक मुलगी बेशुद्ध अवस्थेत असलेली आणि तिच्याबरोबर एक माणूस वाईट कृत्य करत असल्याचं सांगितलं. ती जेव्हा त्यांना हे काय करत आहात पोलिसांना फोन करू का म्हणू लागली तेव्हा तो माणूस तिलाही तुझीच हीच अवस्था करू असं म्हणू लागला. त्या माणसाचं हे बोलणं ऐकून मी घाबरले सर. मी बोलतानाही खूप चाचरत बोलत होती. तसं ती स्वतःला सावरून म्हणाली, सर त्या उजव्या दिशेला वळाले आहेत. सर वाचवा त्या मुलीला, मला वाटतं ही बेशुद्ध होती. मिस्टर जाधवांनी त्या मुलीचा नंबर घेऊन ठेवला आणि घाबरू नकोस, घरी जा सांभाळून असं तिला सांगितलं आणि ते बाईक घेऊन घरी सांगितलेल्या दिशेला वळाले. ज्या दिशेने त्यांनी बाईक वळवली त्या रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती, त्यामुळे आम्ही बाईकचा वेग वाढवला. आता आमची खात्री झाली हा जबरदस्तीचा प्रकार असावा. आम्हाला एक पुढे ॲटो जात असलेली दिसली. आम्हाला खात्री नव्हती की ही तीच ॲटो असावी, पण तरीसुद्धा आम्ही त्या ॲटोचा पाठलाग सुरू केला. शेवटी एका अंधाऱ्या गल्लीत त्यांनी त्यांची ॲटो फिरवली. आम्ही पोलीस स्टेशनला आणि ॲम्ब्युलन्समध्ये कॉल करून त्या ठिकाणी यायला सांगितलं आणि ॲटो पाठोपाठ आम्ही त्या अंधाऱ्या गल्लीत त्या ॲटोवाल्याने थोडा वेग कमी करून कोणाला तरी बाहेर फेकलं
आणि पुन्हा ॲटो सुरू करणार तोपर्यंत आम्ही त्यांना गाठलं आणि त्या दोघांना अटक केली. ॲटोमधून बाहेर फेकलेल्या मिस प्रेरणा यांना ॲम्ब्युलन्समध्ये या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्या दोघांच्या चौकशी अंती आम्हाला कळलं की ॲटोमध्ये मिस प्रेरणा यांच्यावर त्या 2 जणांनी दारूच्या नशेत रेप केला होता. त्यातला एक ॲटो ड्रायव्हर होता आणि एक त्याचा मित्र. त्यानंतर मिस प्रेरणा यांच्या मोबाईलच्या सिममधून त्यांच्या घरी कळवलं. त्यांच्या काही टेस्टवरून त्यांच्यावर त्या दोघांनी बलात्कार केला हे निष्पन्न होईलच आणि ज्या ज्या ठिकाणी ही ॲटो फिरली होती त्या ठिकाणचे पण आम्ही CCTV फुटेज मागवले आहेत. म्हणजे त्या दोघांना शिक्षा होणार. मग फक्त मिस प्रेरणा शुद्धीवर यायला हवेत. प्रतीकला शांत बसलेलं पाहून मिस्टर जाधव म्हणाले, मी समजू शकतो आपल्या सहकार्यावर असा प्रसंग ओढल्यावर तुम्हाला शॉक लागला आहे ते. पण एकदा तिच्या फॅमिलीला पण बघा. त्यांची अवस्था तुम्ही मगाशीच पाहिली ना. तर मिस प्रेरणा यांच्या फॅमिलीला मगाशी जे डॉक्टर म्हणाले त्यातलं काही कळता कामा नये याची काळजी घ्या. प्रतीक मानाने हो म्हणाला. तसे मिस्टर जाधव पुन्हा म्हणाले की त्यांच्या फॅमिलीमध्ये अजून कोणी आहे की नाही माहीत नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही अधूनमधून इथे जेणेकरून काही मदत त्यांना लागली तर तुम्ही करू शकता. मी तुम्हाला हे रोज करायला सांगू शकत नाही कारण तुम्हालाही तसं करणं शक्य होणार नाही. मगाशी तुम्ही त्यांच्या फॅमिलीला जेवणासाठी जसं समजावलं त्यावरून मला असं वाटलं की तुम्ही त्यांना अधूनमधून येऊन भेटावं. चला जाऊ आपण बाहेर आता. असं म्हणून मिस्टर जाधव यांनी केबिनचा दरवाजा उघडला आणि सगळे केबिनमधून बाहेर पडले.